आकाशवाणी मुंबई जोडून या धन याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत गुंतवणूक सल्लागार अनिल म्हात्रे. त्यांच्याशी संवाद साधला आहे नेहा खरे यांनी. आपलं घर चालवताना पुढचा विचार करून काही वस्तू वाचवण्यामध्ये प्रत्येक गृहिणी किंवा स्त्री ही कुशल असते. तिचा तो सहज स्वभाव असतो. एखादा जिन्नसही घर म्हणून राहू दे असं म्हणून ती थोडासा राखून ठेवते. तीच गोष्ट पैशाच्या बाबतीतही. आपल्याकडे किती पैसे आहेत आणि पुढे किती खर्च आहेत ती काही पैसे तरी त्यातले बाजूला ठेवते, वाचवते. बचतीचा संस्कार हा स्त्रीमध्ये जात्याच असतो असं म्हटलं तरी वावगं नाही. परंतु गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र प्रश्नचिन्ह आहे. आपल्यापैकी अनेक जणी त्याचा विचार करत नाहीत किंवा फारशा कृतिशील नसतात. ते काम घरातल्या पुरुषांवर सोपवलं जातं. अगदी मोजक्या स्त्रिया, फार कमी स्त्रिया यामध्ये पुढाकार घेतात. आपल्याला हे कसं जमेल असा एक न्यूनगंडसुद्धा महिलांमध्ये असतो. खरं तर घराची अर्थमंत्री, गृहमंत्री ही स्त्रीच असते. पण मग असं का बरं? जोडून या धन आपलं धन कसं वाढवता येईल याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत अनिल म्हात्रे यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार मॅडम. अनिलजी हे मोनेटोनिक फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. गेली 30 वर्ष गुंतवणूक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत आणि 1200 कोटीच्या म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन किंवा गुंतवणूक त्यांच्या मदतीने अनेक जण करतायत. 25,000 ग्राहक त्यांच्याशी जोडलेले आहेत. वेगवेगळ्या खाजगी कंपन्या, काही खाजगी ग्रुप, संस्था, स्वयंसेवी गट असतील तर त्यांच्यासाठी तसंच महिलांसाठी गुंतवणूक विषयक मार्गदर्शन ते करत असतात. त्यामागे त्यांचा उद्देश हा केवळ जनजागृतीचा असतो. अनिलजी नमस्कार. नमस्कार मॅडम. स्त्रियांना गुंतवणूक करणं कसं शक्य आहे इथूनच आपण सुरुवात करूया. प्रस्तावनेत तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की सर्वसंपन्न आणि सर्व गोष्टी समर्थपणे पेलणारी व्यक्ती म्हणजे ती स्त्री आहे. घरातल्या ज्या काही दैनंदिन गोष्टी आणि अगेन नोकरी सांभाळून त्याच्यानंतर घर सांभाळून ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे, अगदी मुलांचं शिक्षण आणि डबे देण्यापासून ते त्यांच्या करिअरपर्यंतची सगळी जी वाटचाल आहे ती सगळी समर्थपणे स्त्री सांभाळते. त्याच लाईन्सवरती मी असं म्हणेन की गुंतवणूक आणि इतर सर्व बाबी तिला सहज शक्य आहे. म्हणजे या गोष्टींचं व्यवस्थापन हे आम्ही करतच असतो, पण गुंतवणुकीचं व्यवस्थापन हे जमू शकतं असं तुम्ही म्हणताय. निश्चितपणे जमू शकतं. मग एक छोटंसं आपण उदाहरण देऊया की अगेन हे गेल्या 25-30 वर्षातला जो अनुभव आहे छोटासा गाठीशी, त्याच्या अनुषंगाने मी सांगतोय की पासबुक अपडेट करायचे आहेत, बायकोने करायची. स्टेटमेंट्स आणायच्या आहेत, बायकोने करायच्या. राईट. त्याच्यानंतर कुठल्याही गोष्टीचं आठवण करून द्यायचे. मला वाटतं पण ते रुमाल आणि त्याचा जो काय आहे पेरूचा पापा रे, तर त्या अनुषंगाने सगळंच जर ती करते तर गुंतवणूक फक्त एवढंच एक ऑब्झर्वेशन आहे की त्याच्यात इंटरेस्ट घेतला जात नाही. कारण हे डिसिजन लग्नाच्या आधी वडील बघतात आणि लग्नाच्या नंतर नवरा बघणार आहे. पण ती समर्थ आहे का? 100% समर्थ आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे सगळे निर्णय ती समर्थपणे घेऊ शकते आणि त्याचं व्यवस्थापन नीट करू शकते. निश्चितपणे. तुमचा आता 30 वर्षांचा तुम्ही म्हणाला छोटासा नाही, खरं तर मोठा अनुभव आहे. तर या 30 वर्षांमध्ये महिला गुंतवणूकदार म्हणून पुढे येत आहेत का? मी आत्ता नक्की म्हणू शकेन, कारण काही स्टॅटिस्टिक्स आपण जर बघितले तर याच्यापूर्वी हा क्रम अगदी 50%च्याहून खाली होता. म्हणजे अगदी बँकेतली खाती जरी बघाल तरी तुमच्या लक्षात येईल की नवरा पहिला आणि बायको दुसरी. सेव्हिंग अकाउंटमध्ये बँकेची खाती उघडताना हे क्रम आता बदलताना दिसत आहेत. अगेन थँक्स टू जे काही बदल आता होत आहेत त्याच्यामुळे काही का होईना पण त्या कारणास्तव बँकेमध्ये खाती उघडण्याचं प्रमाण महिलांचं आता वाढलं आहे. सामाजिक एकूण आपण म्हणू की परिस्थिती बदलतीये आणि याविषयी जागृतीसुद्धा होती. निश्चितपणे. आता त्याच्यामुळे होतं कसं की एकदा खातं ओपन झालं म्हणजे तुम्हाला पैसे टाकणं आलं, ती पासबुक अपडेट करणं कंपल्सरी आलं. सर्वात महत्त्वाची म्हणजे नवऱ्याचं पासबुक किंवा वडिलांचं पासबुक अपडेट करण्याच्या ऐवजी आता स्वतःचं पासबुक देखील तिचा हक्काचं आलं. त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की पहिलं पाऊल तर नक्की पडलेलं आहे. आर्थिक साक्षरता म्हणायचं झालं तर महिला मला वाटतं जी वेगवेगळी ॲप्स आहेत त्याच्या मदतीने व्यवहार करण्यात सुद्धा अग्रेसर आहेत असं म्हणतात. अगदीच. आता
ऑलमोस्ट GDPच्या 70% आता डिजिटल व्यवहार व्हायला लागले. याचाच अर्थ असा की मॅक्झिमम ठिकाणी हे मग मे बी कुठलेही ॲप असतील त्याचा आधार घेऊन महिला आता पेमेंट करायला लागल्या. अगदी कोथिंबिरीची जोडी घेतली तरी आणि रस्त्यावरती कुठे चहा प्यायलं तरी तिथे सुद्धा डिजिटल पेमेंट अगदी करतात. अगदी निश्चितपणे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण म्हणून देतो की त्याचं पेनिट्रेशन डिजिटल पेमेंटचं किती झालं आहे. अगेन हे जनरलाइज स्टेटमेंट आहे. मधल्या कालावधीत एकविरा देवस्थानाकडे मी गेलेलो, राईट. म्हणजे वरती डोंगरावरती तो सगळा देवस्थान आहे. तर अर्ध्या डोंगरावरती अजून एक 5 पायरी म्हणून जागा असते, तर तिथे कंदमूळ घेऊन एक व्यक्ती बसलेला होता आणि ते 5 रुपयाचं छोटंसं कट करून तो देत होता. तर सर्व मित्र म्हणाले अरे चला ना आपण खाऊया म्हणून. सो मी तिथे बसलेलो त्यांच्याबरोबर आणि आम्ही केलं आणि आम्ही कॅश देऊन केलं ते सगळं. तेवढ्यात काही तरुण मुली आल्या आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडे कॅश नाही. आता इमॅजिन करा, एकविरासारख्या ठिकाणी डोंगर चढून तो कंदमूळ घेऊन आलाय आणि त्याच्याकडे बाकी असेट काही नाही, ना स्टॉल आहे ना काही आहे, बरोबर. टपरी नाही, काही टपरी नाही, काही नाही. तो अगदी रस्त्यावर बसलेला होता, काही पेपर्स खाली पडलेले होते त्याच्यावर त्यांनी ठेवलेलं होतं. तर ऑब्झर्वेशन असं होतं, मला थोडीशी हे वाटली, अरे बापरे, म्हटलं एवढी मेहनत करून तो आलाय आणि मुलं आता म्हणतात आमच्याकडे कॅश नाही, रोख रक्कम नाही, म्हणजे याचा बिझनेस गेला, राईट. तर तेवढ्यात त्याने खाली पसरलेल्या पेपरमधनं एक छोटासा लॅमिनेट केलेला QR कोड काढला. अच्छा, बरं. म्हणजे यू कॅन इमॅजिन हे जे काही पेनिट्रेशन होतंय आता डिजिटलचं, आणि महिला वर्गाकडे ह्याचं आकर्षण खूप जास्त आहे आणि अगदी छोट्यातल्या छोट्या तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे गोष्टींसाठी आता पेमेंट करणं आलं. याचा अर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली त्या बँकिंग सिस्टमचा एक भाग बनला. बरोबर. त्यामुळे निश्चितपणे मी जसं म्हटलं ती सामर्थ्यवान आहेच. डिजिटल पेमेंट करण्यामध्ये महिला आता पुढाकार घेतातच आहेत. त्याचप्रमाणे बचत करणं यातही महिलांचा हात खरं पाहिलं तर कोणी धरू शकत नाही. कारण वाचवणं गोष्टी पुढचा विचार करून की सगळं संपून नाही टाकायचं, बरोबर. पण बचत आणि गुंतवणूक याच्यामध्ये फरक आहे, तो जरा स्पष्ट करून. निश्चितपणे खूप छान प्रश्न आहे. ती सक्षम आहे. सो 100 रुपये असतील तर त्यातले छोटे छोटे रक्कम बाजूला देऊन दर महिन्याला ती काही ना काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करते. सो बचत म्हणजे आपल्याकडे असलेल्या गुंतवणुकी किंवा गुंतवणूक म्हणण्यापेक्षा मी म्हणेन रकमेतून काही पैसे बाजूला ठेवणं, आणि ती गोष्ट सातत्याने केल्यामुळे एक ठराविक आकार त्याला एक ठराविक कालावधीनंतर येतो. म्हणजे अगदी मी 100 रुपये वाचवले तर वर्षाचे 1200 रुपये तरी मिनिमम मला बाजूला राहतात, बरोबर. पण त्याला कुठेही व्याजाचं स्वरूप लागत नाही, राईट. म्हणजे आपण भर पडत नाहीये त्याच्यात, भर पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण थोडं महागाईचा विचार केला तर त्या पैशामध्ये वाढ होत नाही. सो बचत म्हणजे जमा केलेली रक्कम आपण असं म्हणू. उदाहरण म्हणून आपण एक तलावाचं आपण हे करूया की त्याला झरा नसेल खाली तर ते पाणी कालांतराने काय होतं, साचून डबकं राहतं, राईट. तर तसं एक स्वरूप मला म्हणता येईल. हे थोडंसं म्हणजे खूप कठीण आहे, कठोर वाटतं, पण ती रियालिटी ऑफ लाईफ आहे असं. आणि आता गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंटचा जर एक विचार केला तर आपण अपेक्षित आहे आपल्याला की आपण जिथे कुठे गुंतवणूक करतो तिथून एक ठराविक व्याज किंवा व्हेरिएबल इन्कम काही ना काहीतरी त्याच्यात जनरेट होत आहे. आणि याचाच अर्थ असा की जर तो महागाईला बीट करणारा असेल, महागाईला क्रॉस करून जर वरती जर रिटर्न देणारा असेल तर निश्चितपणे त्या डबक्याला झऱ्याचं स्वरूप होतं किंवा नदीचं स्वरूप देखील होऊ शकतं. बरं. आणि त्याचं रूपांतर कालांतराने समुद्रात पण होऊ शकतं. म्हणजे ही पॉवर त्या गुंतवणुकीमध्ये येऊ शकते, इन्व्हेस्टिंगमध्ये येऊ शकते. बरं. आता गुंतवणुकीचे पारंपरिक जर का पर्याय म्हणायचं झालं तर आम्हाला हे माहिती आहे की बँकेमध्ये अर्थातच पैसे ठेवल्यानंतर त्याच्यावर व्याज आपल्याला मिळत असतं, किंवा बँकेच्या रिसिट्स, फिक्स डिपॉझिटच्या मुदत ठेवी ज्या असतात त्यातून व्याज मिळू शकतं. पोस्टात आहे. आणखी आता नव्या काळाने दिलेले पर्याय आहेत काही काही, त्याविषयी सांगा. निश्चितपणे तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे बचतीचे एक नॉर्मल मार्ग किंवा इन्व्हेस्टमेंटचे ऑपॉर्च्युनिटीज आपण म्हणू तर बँक फिक्स डिपॉझिट, जे नियमित तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे त्या कालावधी निवड करून तुम्हाला करता येतं. पोस्टाच्या विविध योजना आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्हाला व्याज हवं असेल तर मासिक प्राप्ती योजना पण आहेत, क्युम्युलेटिव्ह डिपॉझिट्स पण आहेत, त्याचप्रमाणे डबल होणारी योजना पण आहे.
किसान विकास पत्र वगैरेचा उल्लेख आपण करू शकू त्या लाईन्सवरती. त्याच्याचप्रमाणे प्रायव्हेट कंपनीचे फिक्स्ड डिपॉझिट्स पण असतात. ते थोडेसे तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीमपेक्षा थोडं जास्त व्याज ती लोक तिकडे देतात. फक्त तिकडे गुंतवणूक करताना आपल्याला रेटिंग बघणं गरजेचं आहे. बरं. जसं FAAA किंवा AAA, राईट, ही सर्वोच्च अशी रेटिंग हे आहे. ती असेल तर अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला प्रॉब्लेम नाही, खाजगी कंपन्यांमध्ये. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेचे बॉन्ड्स अजूनही उपलब्ध आहेत, साधारणतः 7.15, आणि नॅशनल सर्टिफिकेट जे आपल्या आहेत त्याच्यावरती 35 पैसे एक्स्ट्रा ती लोक देतात. पण परत एकदा, पूर्वी आणि आत्तामध्ये फरक एवढाच आहे की दर क्वार्टरला किंवा ज्या वेळेला गव्हर्नमेंट रेट बदलतील त्या वेळेला ह्या गुंतवणुकीचे व्याजदर बदलत राहतात. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. थोडं सिनियर वर्गाकडे आपण गेलो तर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम्स गव्हर्नमेंटने केल्यात. त्याच्यात खूप चांगला परतावा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. ऑलमोस्ट 8.20 रेट ऑफ इंटरेस्ट त्याचा आहे. त्याचप्रमाणे 10 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी म्हणून नवीन योजना आले, त्याचाही व्याजदर चांगला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्या मॅच्युरिटीज टॅक्स फ्री आहेत. म्हणजे आपण जर आपल्या मुलांचा विचार केला तर 10 वर्ष 20 वर्षानंतर हे सगळं टॅक्सेबल होणार आहे. त्याच्यामध्ये हे ॲश्युरन्स तुम्हाला मिळतं. सो गुंतवणूक करताना ह्या देखील पर्यायांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. या व्यतिरिक्त म्युच्युअल फंड ह्याच्या खूप जाहिराती आम्ही बघत असतो आणि फार आकर्षक वाटतं, पण त्यात शेवटी एक ओळ असते, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. तर ही रिस्क किती असते, ही जोखीम घ्यावी का, आणि हे बदललेलं स्वरूप जे आहे गुंतवणुकीचं त्या दालनाविषयी सांगा. निश्चितपणे जोखीम 100% आहे. म्हणजे जोखीम आणि आश्वासन किंवा गॅरंटेड इन्कम किंवा गॅरंटेड रिटर्न्स याच्यामधला फरक समजून घेऊ. जे आता फर्स्ट पार्ट आपण बघितलं की फिक्स्ड डिपॉझिट आहे, गव्हर्नमेंट योजना आहेत, त्या ठिकाणी परतावा निश्चित आहे. म्हणजे जे ती लोक म्हणतात ते तुम्हाला मिळणारच आहे. बरोबर. पण आता होतं कसं की आता हे असताना देखील म्युच्युअल फंड की ज्याच्यामध्ये गॅरंटी नाही, गॅरंटी हा शब्दच नाही आहे, मग तरी देखील त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 63 लाख कोटी रुपये गुंतवणूक आली आहे. दर महिन्याला आपण आपल्या घरच्या भाषेत रिकरिंग डिपॉझिट म्हणू आणि म्युच्युअल फंडाच्या भाषेत आम्ही SIP म्हणतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. 24,000 कोटी रुपये दर महिन्याला येतात. म्हणजे जर हे आकडे तुम्ही बघाल, आणि मी सुरुवातीला काय म्हटलं, गॅरंटी हा शब्द नाही, मग नक्की हे का होत आहे. सो अत्यंत महत्वाचा प्रकार, जसं आपण तलावाचं आणि नदीचं स्वरूप बघितलं तर फिक्स्ड डिपॉझिट्स आणि ह्या ज्या काही योजना आहेत ते ठराविक परतावा तुम्हाला देतात, पण ते करत असताना त्याच्यामधलं मिळणारं उत्पन्न हे टॅक्सेबल होतं. सो रिअल रिटर्न हा जो काही पार्ट आहे, म्हणजे आपण असा विचार करू की 10% मी गुंतवले पैसे, 30% मी टॅक्स पे केलं, आणि त्याच्यानंतर जर इन्फ्लेशन मी जर वजा केला तर माझ्या हातामध्ये रिअल रिटर्न्स मिळत नाही. म्हणजे ते दिसताना मोठं दिसतंय, पण ॲक्च्युअल स्वरूपामध्ये ते तुम्हाला कुठेच हेल्प करत नाही. याचाच वेगळा अर्थ असा की आपल्याला पैशाला कुठेतरी वाढ हवी आहे. म्हणजे एक छोटंसं आपण एक्झाम्पल घेऊ की 20 वर्षापूर्वी समजा जी टूथपेस्ट तुम्ही वापरताय तिची किंमत काय होती, आणि आता आपण सेम गोष्टीला किती पैसे देतोय. बरोबर. पण जर कालांतराने किंवा जसजसे पुढे जाऊ आपण इन्फ्लेशनला बीट नाही केलं तर ऑटोमॅटिकली तुमची मुद्दल कमी होत जाते. महागाईचा दर हा वाढताच असतो. बरोबर, राईट. सो आपल्याला त्या गोष्टीच्या म्हणजे काय म्हणू आपण त्याला फाईट करण्यासाठी कुठल्या तरी अशा पर्यायांची व्यवस्था हवी की जिथे मला इन्फ्लेशनला बीट करण्याची पॉसिबिलिटी आहे. मी परत एकदा गॅरंटी हा शब्द प्रयोग करत नाहीये, शक्यता आहे. जसं आता म्युच्युअल फंडामध्ये होतं कसं की अगदी शॉर्ट टर्म म्हणजे फक्त आठवड्याचे पैसे पण ठेवता येतात, आणि लॉंग टर्म तुम्हाला जेवढे वर्ष ठेवायचे आहेत तेवढ्या वर्षाचे पर्याय उपलब्ध आहेत. कॅपिटल गेन हा एक प्रकार येतो, म्हणजे वर्षभराच्या नंतर जर तुम्ही काढलं तर फक्त 12.5% तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन पे करायचं आहे. अच्छा. विजावीज आपण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये बघितलं की तुमचा जो काही टॅक्स रेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स पे करायला लागतो, कर भरावा लागतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, 1.25 लाखापर्यंत 1,25,000 पर्यंत जो काही गेन असेल तो टॅक्स फ्री आहे.
बरं. आणि त्याच्यावरती 12.5% लाभ. हां बरं. राईट. आता स्ट्रक्चर समजून घेण्याचा प्रयत्न करू म्युच्युअल फंडाचा. तर म्युच्युअल फंडामध्ये जी व्यक्ती इन्व्हेस्ट करते तर त्या योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्या गरजेप्रमाणे त्याला स्कीम निवडण्याची मुभा आहे. हां हां म्हणजे जर समजा मला काही पैसे असे गुंतवायचे आहेत की ते मला कधीही लागू शकतील आणि शक्यतो माझं कॅपिटल कमी होता कामा नये, तर त्याच्यासाठी लिक्विड फंडाच्या योजना आहेत बरं. की ज्या तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये पैसे परत करतात. अच्छा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी ट्रान्सपरन्सी म्युच्युअल फंडाकडे आहे, म्हणजे ज्या योजनांमध्ये तुम्ही निवड करता ज्या योजनांची, ती लोक कुठे पैसे गुंतवणार आहेत हे आधीपासून ऑब्जेक्टिव्स क्लिअर असतात. हां म्हणजे जे लिक्विड फंड मी म्हणालो त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे ट्रेझरी बिल्स, कमर्शियल पेपर्स अशा गुंतवणुकी त्या ठिकाणी केल्या जातात. तिथे कुठेही एकही पैसा शेअर बाजारात गुंतवला जात नाही. अच्छा. मग माझी गरज जर समजा शॉर्ट टर्म असेल तर मला लिक्विड फंडासारख्या योजना निवडायला हरकत नाही. जर मला असं वाटत असेल की मला रिटायरमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इन्व्हेस्ट करायचे आहे, माझ्या मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी इन्व्हेस्ट करायचे आहेत, हां म्हणजे एक 10 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी मला पैसे लागणार आहेत तर हां. सो गोल ओरिएंटेड जर पार्ट असेल मग त्या ठिकाणी तुमची जशी जोखीम घेण्याची कपॅसिटी आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी योजना उपलब्ध आहेत. बरं. सो अगेन मी असं म्हणेन एक मॉल आहे, तुम्ही डिसाईड करता तुम्हाला काय हवं आहे आणि त्या पद्धतीचे शॉप्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. 10 वर्षांनी मला अमुक एक रक्कम लागणार आहे तर त्याच्यासाठी एक पद्धतशीर गुंतवणुकीची सवय स्वतःला लावून घेणं आवश्यक असेल नाही का. म्हणजे रिकरिंग डिपॉझिट जसं असतं की आम्ही महिन्याचे 2,000 5,000 असे आपण काही बाजूला ठेवतो, तर तशा पद्धतीने इथे मिनिमम कमीत कमी गुंतवणूक ही किती करता येते आणि जास्तीत जास्त किती. निश्चितपणे खूप चांगला प्रश्न आहे, कारण गुंतवणूक हा शब्द आला की प्रत्येकाच्या डोक्यात एक संकल्पना असे खूप पैसे भरावे लागतील आणि डोक्यात गुंता होतो त्यात. अगदी अगदी. सो आता ह्या पद्धतीने विचार केला तर सध्या फक्त 1,000 रुपये भरून आपण सुरुवात करू शकतो. अच्छा बरं. आणि ऑलरेडी सेबी आणि ॲम्फीच्या रेग्युलेटरी आहेत त्या सगळ्या सिस्टमवर 250 रुपयापासून सुरुवात करायची योजना ती लोक आत्ता सिस्टममध्ये आणतात. बरं. उद्देश आहे की छोट्यातल्या छोट्या गुंतवणूकदाराला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करता यावं. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी अगदी निग्लिजेबल अमाऊंट आहे, कोणीही कधीही सुरू करू शकतं. जास्तीत जास्त रकमेला कुठलंही बंधन नाही, कुठलंही लिमिट नाही. पण मग याच्यासाठी डीमॅट अकाउंट उघडावं लागतो की कसं असतं? नाही, आता त्याची आवश्यकता नाही. आता पेपरवरती येतं स्टेटमेंट ऑफ अकाउंट आम्ही त्याला म्हणतो. त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये ते उद्या फाडून फेकून दिलं तरी फरक पडत नाही. तुमच्या पॅनच्या आधारावरती तुम्ही कुठेही गुंतवणूक केलेली असेल म्युच्युअल फंडात, कोणाकडनंही केलेली असेल तरी सगळा रेकॉर्ड तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये मिळतो. अच्छा बरं. सो ते बंधन आता कुठलंही डिमॅटचं वगैरे नाही आहे. बरं. तुम्ही मगाशी म्हणालात की लिक्विड फंड ज्या वेळेला आपल्याला हवा असतो त्यावेळेला बहुतेक वेळेला शासकीय योजना किंवा सरकारी गुंतवणुकीचे जे पर्याय असतात त्याच्यामध्ये ह्या कंपन्या पैसे घालत असतात. पण मग आता जे SIP आम्ही करू 10 वर्षासाठी वगैरे, तर तो पैसा मग शेअर मार्केटमध्ये जातो का आणि म्हणून ती रिस्क असते का? लिक्विडमध्ये पण तुम्ही SIP करू शकता. आता एक थोडंसं आपण एक क्रम बघूया की जसजसं आपण पुढे जाऊ त्याप्रमाणे जोखीम वाढते. मग पहिला टप्पा आला की जिथे आपण म्हटलं की शॉर्ट टर्म गुंतवणूक, लिक्विड फंड्स वगैरे आपण त्याच्यासाठी निवड केली. दुसरा टप्पा येतो की ज्या ठिकाणी आपण आर्बिट्राज फंड म्हणतो. राईट. आता आर्बिट्राज फंड म्हणजे इक्विटी रिलेटेड हे असतात पण त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली जोखीम कमी असते. त्याच्यानंतर आता हळूहळू जसजसं आपण पुढे जातोय त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स स्ट्रक्चर पण चेंज होतात. लाईक लिक्विड फंड हा तुमच्या सेव्हिंग अकाउंट सारखा प्रकार झाला. सो त्याच्यावरचं उत्पन्न तुमच्या ॲक्च्युअल उत्पन्नामध्ये ॲड होत जाणार. पण जसं बँकेमध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्हाला कमिटमेंट द्यावी लागते, एक कालावधी निश्चित करावा लागतो, तसं लिक्विड फंडामध्ये नाही आहे. आठवड्याभरानंतर तुम्ही त्याच्यातून पैसे काढू शकता, परत टाकू शकता, सगळं करू शकता. सेकंड पार्ट आला आर्बिट्राज फंड. त्याच्यानंतर जर एखाद्याला असं वाटतं की नाही थोडी जोखीम मी घेऊ शकेन पण बाजाराचं काय चाललंय ते मला माहिती नाही, पण थोडंसं फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा मला जास्त ह्याच्यामध्ये मिळू शकेल का, तर त्याचं एक नवीन स्ट्रक्चर आलंय की बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड.
म्हणजे टिपिकली शेअर बाजाराच्या उलाढालीप्रमाणे हां एक सर्टन स्ट्रक्चर ठरवलेलं असतं. जसं आता एक साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं की बाजार वर गेलं की ती स्कीम प्रॉफिट बुक करते, बाजार खाली गेलं की ती पैसे इन्व्हेस्ट करते. अच्छा ज्याला आपण एक ऑटो स्ट्रक्चर म्हणूया, की आता प्रत्येकाची इच्छा असते जास्तला विकावं आणि कमीला घ्यावं. आता हे काय कोणाच्या हातात नाहीये, पण त्यांनी स्ट्रक्चर असं केलंय की त्या ठिकाणी तुम्हाला त्या स्कीमचा आधार घेतलात तर तुम्हाला बेनिफिट मिळू शकतं. त्याच्या पुढे जाऊन आता बऱ्याच वेळेला लोकांचं असं असतं की अरे नाही, पण हे ठीक आहे, हे झालं, पण थोडे अजून जास्त रिटर्न्स मिळतील का? तर मग एक स्ट्रक्चर आत्ता नव्याने इंट्रोड्यूस झालंय, त्याचं नाव आहे मल्टी असेट अलोकेटर फंड. हां आता टिपिकली हे काय करतात की 100 रुपये आपण त्यांना दिले हां तर 25% लार्ज कॅप, 25% मिड कॅप, 25% स्मॉल कॅप आणि 25% हा जिव्हाळ्याचा विषय महिलांचा गोल्ड किंवा सिल्वर, ह्या कमोडिटीमध्ये ती लोक विभागून टाकतात. आता याच्यामध्ये जसं जे क्षेत्र वाढेल ते रिबॅलन्सिंग करून परत त्याच नंबर्सवरती घेऊन येतात. बरं सो ज्याला एक आपण बास्केट्स म्हणू, की तिथे निश्चितपणे गुंतवणूक केलीत की मग परत बघायची गरज नाही. तर तो एक फंड आहे की पण अगेन आता जो पुढचा टप्पा आहे त्याला आपण लार्ज कॅप म्हणू, लार्ज कॅप हां मिड कॅप म्हणू, स्मॉल कॅप म्हणू. आता हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हणजे लार्ज कॅप जर विचार केला तर आपल्या ज्या टॉप 100 कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्या, ह्या 100 कंपन्यांमध्ये तो फंड इन्व्हेस्ट करतो. हां हां म्हणजे आपण एक थोडंसं आता मी जसं म्हटलं लार्ज कॅप, मोठ्या कंपन्या, तर पटकन तुमच्या डोक्यात काय येतं? स्टॅबिलिटी. हो बरोबर, ह्या कंपन्यांची वर्षानुवर्ष आहेत त्या. अगदी अगदी. सो तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टिव्ह बरोबर लिंक करायचं आहे की ओके, टॉप कंपन्यांचा आधार जर मी घेतला तर जर 10-20 वर्ष मी राहिलो त्याच्याबरोबर तर निश्चितपणे ह्या कंपन्या बुडणार नाहीत. राईट. दुसरा टप्पा येतो की 101 पासून 250 कंपन्या त्या येतात मिड कॅप सेगमेंटमध्ये. बरं, म्हणजे अशा कंपन्या की ज्यांची पॉसिबिलिटी आहे ह्या मोठ्या होतील, ग्रोईंग हां, ग्रोईंग, ज्याच्यामध्ये म्हणजे वेगळ्या आयडियाज आहेत. सो सेबीने आणि ॲम्फीने असे विभागणी केलेल्या आहेत. म्हणजे कुठल्याही फंड मॅनेजरला त्या ऑब्जेक्टिव्हला सोडून गुंतवणूक करता येत नाही. हां म्हणजे जर तुम्ही फिक्स डिपॉझिटकडनं म्युच्युअल फंडाकडे वळताय तर तुमच्या लक्षात येईल ट्रान्सपरन्सी तर आहेच, पण सोबत एक ऑब्जेक्टिव्ह निश्चित केलेले आहेत. म्हणजे कुठल्याही फंड मॅनेजरला त्याच्या व्यतिरिक्त इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. सो मिड कॅपमध्ये 250 कंपन्या आल्या की ज्या पॉसिबिलिटी आहे. आता लार्ज कॅप आणि मिड कॅपमधला फरक आपण बघितलं तर काय दिसतं? एकीकडे मला विश्वास आहे की ठीक आहे ह्या मोठ्या कंपन्या आहेत, पण ह्या छोट्या कंपन्या आहेत, मिड कॅप मिड साईजच्या कंपनीज आहेत, मध्यम ह्याच्यात त्याच्यात उलाढाल होऊ शकते. म्हणजे सगळ्याच कंपन्या जास्त परतावा देऊ शकतील असं सांगता येत नाही, पण पॉसिबिलिटी त्याची आहे. आम्हाला एखादं उदाहरण सांगाल का की असे कोणी गुंतवले होते पैसे आणि मग त्यांना ते योग्य वेळेला कसे उपयोगी पडले, कामी आले असं? निश्चितपणे. आता आपण असं विचार करूया, अजून एक उल्लेख करतो एका गोष्टीचा. आता बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरी आपण बघितली. आता तुम्हाला निश्चित झालं याचं ऑब्जेक्टिव्ह आहे रिस्ट्रक्चरिंग करत राहणं. सो आता मी रिटायर्ड झालो एक्झाम्पल, आणि माझे सगळे गॅरंटेड इन्कम जिथे पाहिजे तिथे मी गुंतवले पैसे, पण मला इन्फ्लेशनला पण बीट करायचं आहे, बरोबर, पण मी जोखीम नाही घेऊ शकत जास्त, तर मी तिथे टाकले पैसे. आणि त्याच्यातून एक टर्म आम्ही म्हणतो SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. मी परत एकदा आठवण करून देईन, गॅरंटी हा शब्द नाही. मग त्या योजनेत आपण टाकताना SWP आपण घेतो. आता त्याचं गणित कसं असतं की एक अंदाज बांधला, मी 12% समजा ॲव्हरेज रिटर्न जर जनरेट करत असेल योजना, तर मी 6% विड्रॉ करतो, उरलेले 6% परत गुंतवायचे. ते कंपाऊंडिंग होत राहतात. बऱ्याच वेळेला गफलत किंवा एक रॉंग ॲडवाईस लोकांना मिळतं की ते 12% विड्रॉ करायला जातात. आणि आता अगेन बाजाराच्या अधीन आहे ते. समजा शेअर बाजार वर्षभर खाली राहिला, त्याच्यात जनरेटच इन्कम झालं नाही, मग तुम्ही कॅपिटलमधनं काढताय. बरोबर आहे. गणित अशी मांडली पाहिजेत की ज्या ठिकाणी तुमच्या उत्पन्नापेक्षा थोडं कमी उत्पन्न तुम्ही त्या स्कीममधनं घेताय. हे जर केलं तर हिस्टॉरिकली 12-15 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड बघाल तर मुद्दल पण वाढले
हां. नियमित इन्कम पण येतं आहे, राईट, आणि जोखीम बॅलन्स होते. सो बरोबर. अशी बरीचशी एक्झाम्पल आहेत. एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. एक सिनियर कपल, म्हणजे ते रन करत होते क्लासेस आणि फिजिकल क्लासेस सगळे रन करायचे, राईट, आणि शिक्षण क्षेत्रात भरपूर त्यांचा शिकवणी अनुभव वर्ग, होता. हो. शिकवणी वर्ग सुरू होता. कोविड आलं, त्यावेळेला सगळे क्लासेस बंद पडले. बरोबर. त्यांच्यावरती जवळजवळ 35 लाखाची लायबिलिटी हाऊसिंग लोनची होती. तर ते गृहस्थ आले. तर आमची कलिग आहे, ती शी इज टेकिंग केअर, बेसिकली ती रिलेशनशिप मॅनेजर आहे तिची. तर ते आल्यानंतर ते म्हणाले आता मी काय करायचं. त्यावेळेला गेल्या 8-10 वर्ष गुंतवणूक केल्यामुळे हां. त्यांचा पोर्टफोलिओ 65 लाखाचा होता. बरं. अच्छा. राईट. आता प्रश्न असा होता, कोविडमध्ये काय होणार होतं कोणालाच कोणालाच कल्पना माहित नव्हती नव्हतं. आणि लायबिलिटी डोक्यावर होती. तर त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही 35 लाखाचा जो काही लोन आहे ते आपण आता हे विड्रॉ करू म्युच्युअल फंडातून हां. आणि त्याचं रिपेमेंट करून टाका, फेडून टाकायचं. म्हणजे निदान EMI तुमचा वाचेल, राईट, आणि मग बघू आपण काय करायचं आहे. कोविडच्या नंतर आपण स्थिती बघतोय, म्हणजे अगदी आता 24 साली ते आलेले, राईट, हजबंड वाईफ, आणि ते थँक्सच बेसिकली की तुम्ही खूप चांगलं केलं वगैरे वगैरे. आणि नंतर त्यांनी विचारलं, त्यावेळेला जे आम्ही व्हॅल्युएशन काढलं ते साधारणतः 2 करोडचं होतं. अच्छा. म्हणजे जेव्हा स्थिती पूर्वपदावर आली त्यावेळेला परत त्यांनी थोडी रक्कम टाकायला सुरुवात केली. आणि आत्ता ह्या वेळेला ते जेव्हा आले आणि त्यांनी विचारलं आता काय करायचं आहे, तेव्हा आम्ही त्यांना ॲडवाईज केलं की आता एन्जॉय करायचं आहे. अरे वा. हां. सो फ्रॉम डे वन स्वतःचं अस्तित्व निर्माण करून स्वतःच्या आवडीनिवडी जर आपण जपल्या तर ह्या सगळ्या गुंतवणुका तुम्हाला अलाइन करता येतात. हां. हां. कारण त्यावेळेला गरज नसते. सो हातपाय चांगले आहेत तोपर्यंत आपण सगळं करता आलं पाहिजे. बरोबर. म्युच्युअल फंडाची गुंतवणूक जशी आहे त्याचप्रमाणे आरोग्य विमा आणि इतर विमा कंपन्यांच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्याच्यामध्ये पैसे गुंतवणं हा देखील सुरक्षित आणि गरजेचा पर्याय असेल. निश्चितपणे. थोडंसं विस्तृत सांगायचं झालं तर एक फायनान्शियल प्लॅनिंग किंवा इन जनरल कसं बघायला पाहिजे आयुष्याकडे, तर आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊया. कीच एक्झाम्पल कपल आहे की लग्न झालेलं जोडपं आहे. तर प्रत्येकाचं एक रिटायरमेंट निश्चित आहे. आत्ता करंट लेवलला तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट 99% लोकांना पेन्शन हा नाही आहे. म्हणजे रिटायरमेंट नंतरचा प्रवास. आणि आता ॲव्हरेज एज वय जर मी 85 पकडलं तर 60ला जर व्यक्ती रिटायर्ड होत असेल तर पुढची 25 वर्षाची तरतूद करायची, कोणाकडेही हात पसरायला न पसरता त्यांना मॅनेज करायचं आहे. महागाई आपल्या हातात नाही आहे. आणि एक इन जनरल तुम्ही जर बघाल सगळ्या जगाचं वर्किंग, जे देश विकसित होतात त्या देशांचं व्याजदर हे कमी होत जातं. म्हणजे अमेरिकेमध्ये 2-2.5% व्याजदर होते, जपानमध्ये 0 व्याजदर आहे. आता इमॅजिन करा की भारत जर विकसित देश होणार असेल तर पुढच्या 10 वर्षात 15 वर्षात जे काही तुम्हाला वाटतं त्यावेळेला आपले व्याजदर किती असतील. बरं. आणि त्यावेळेला जर सफिशियंट कॅपिटल जर आपण बिल्ड केलं नाही तर आपण कुठे असतो. म्हणजे ज्या आधारावरती आपण व्याजाच्या पुढे जगणार आहोत त्यावेळेला जर 2-2.5% व्याज असेल तर किती मुद्दल आपल्याला लागेल. गणिती स्वरूपात सांगायचं झालं तर एखाद्याने 6 लाख रुपये गुंतवले, 8% जर आपण व्याज पकडलं तर महिन्याला 4,000 रुपये येतात. मी सगळ्यांना विनंती करेन आत्ताचा पगार भागिले 4,000 करा आणि गुणिले 6 लाख रुपये करा, म्हणजे तेवढी मुद्दल तुम्हाला रिटायरमेंटला हवी आजचा पगार आणण्यासाठी. आता हे मला फिक्स्ड डिपॉझिटमधनं मिळू शकेल का? 5 आणि 6% किंवा 60% व्याजाने कंपाऊंडिंग होईल का? नाही होणार. मग प्रश्न आला की आधी सर्वप्रथम आपल्याला करायचं आहे की आपल्याला एक्झॅक्टली काय हवं आहे, ज्याला मी म्हणतो प्रत्येक गोष्टीला नाव देणं. मग ते रिटायरमेंट हे नाव असेल तर त्यावेळेला मला किती रुपयांची आवश्यकता दरमहा आहे त्याप्रमाणे रिव्हर्स कॅल्क्युलेशन करणं. मुलांचं शिक्षण असेल म्हणजे एक आत्ताचं बदल म्हणून सांगतो की इंजिनियर बनवायचं आहे, डॉक्टर बनवायचं, ही सगळी स्वप्न. आता एक आमचे गुंतवणूकदार आहेत, ते संगीत क्षेत्राशी निगडीत आहेत. तर त्यांनी फोन केला की अरे आपण मुलाच्या इंजिनिअरिंग आणि ह्याच्यासाठी प्लॅन करत होतो पण तो आता म्युझिक हा विषय घेऊन
पुढे जाणार आहे. हा. मी म्हटलं चला बेस्ट, एकदम तुझे पैसे वाचले म्हटलं. क्रेडिट नोट, पैसे नाही वाचले. बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये म्युझिक हा सब्जेक्ट करायचा असेल तर 40 ते 50 लाख रुपये दर वर्षी हवेत. बापरे. हा. आता हे प्रामाणिकपणे कबूल करायचं हे नवीन होतं माझ्यासाठी. हो. अनपेक्षित होतं हे. हा, आणि हे नेमकं आता तुम्ही बघाल मुलांमध्ये चाललंय. एक सब्जेक्ट घेऊन ती लोक पुढे जातात, परदेशी शिक्षणासाठी जातात आणि त्याचा खर्च पण खूप मोठा असतो. कमी झालेला नाहीये. मग ते सेकंड नाव झालं माझं. तो माझा गोल आहे. त्याच्यानंतर आपल्याला अपग्रेड करायचं असतं. मला मोठं घर हवंय, ते कधी हवंय, कितीचं हवंय, आणि त्याच्यासाठी माझं नियोजन कसं असायला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आत्ता होते, घडते सगळ्या जगामध्ये, जॉब गॅरंटी नाही. उद्या जर तो प्रसंग माझ्यावर आला तर आपण त्याला कंटिजन्सी किंवा इमर्जन्सी फंड म्हणतो. ते ॲटलिस्ट 3 महिन्याचे आहेत का माझ्याकडे. मग हे जर मी आत्तापासून केलं नसेल आणि अचानक ते प्रसंग डोळ्यासमोर आले तर मग आपली अवस्था काय होईल. सो गुंतवणूक करताना ह्या गोष्टी, ह्या बाबींचा आधी विचार करायचा. इमर्जन्सी फंड आहेत, त्याची जोखीम मी घेऊच शकत नाही. त्याची मी फिक्स्ड डिपॉझिट बँकेत जर केली हरकत नाही. आणि त्या ठिकाणी किती व्याज मिळतं हे बघू नका. बरोबर. कारण ते इमर्जन्सी फंड आहेत माझे. संकटाच्या काळीच मला ते वापरायचे आहेत. बऱ्याच वेळेला गफलत काय होते, प्रत्येक ठिकाणी मला जास्त पाहिजे. या कारणास्तव कोऑपरेटिव्ह बँक अगेन अशा ठिकाणी गुंतवणूक केली जाते की जिथे परतावा जास्त आहे आणि नंतर मुद्दलीसाठी आपल्याला भांडत बसायला लागतं. तर सुरक्षित बँकांमध्ये टाकून तो इमर्जन्सी फंड प्रोटेक्ट करता येईल. तुम्ही म्हणालात तसं सहकारी बँका सुद्धा आपल्याला व्याजदर काही वेळेला राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा थोडासा जास्त असतो, पण त्या बँकेची खात्री असायला हवी मात्र. आणि म्हणजे आपले जे पैसे आहेत त्याचं नियोजन करताना, गुंतवणूक करताना वेगवेगळ्या योजनांमध्ये करावे. म्हणजे केवळ म्युच्युअल फंड असं नको. बँकांच्या योजना, पोस्टाच्या योजना, आणि मी म्हणत होते ते विम्याची योजना, त्याविषयी सांगा. नक्की. सो आता असं आपण म्हटलं की आधी निश्चित केलं आपण की आपल्याला काय काय गोल्स आपले आहेत, राईट, उद्दिष्ट आपली काय काय आहे ते निश्चित केलं. आता हे सगळं जर तरचा प्रवास आहे. म्हणजे त्या गोष्टी अचीव करण्यासाठी तुम्ही नियमितपणे गुंतवणूक करणार आहात. पण आपल्या आयुष्याची गॅरंटी आहे का. मग हा प्रवास सुरू करताना जर आधीपासून मला कोणी सुरक्षित करू शकेल का, त्या दृष्टीने आपण विम्याच्या योजनेकडे बघितलं पाहिजे. आयुर्विम्याकडे. आणि त्याच्यातही टर्म इन्शुरन्स हा प्रकार आहे. हा प्लीज नोंद करून घ्या. टर्म इन्शुरन्सचा अर्थ कर्म करा फळाची अपेक्षा धरू नका. याचा वेगळा अर्थ असा की टर्म इन्शुरन्स घेतल्यानंतर जर काही त्या व्यक्तीला झालं तरच त्याचे पैसे त्याच्या कुटुंबाला मिळतात. पण कमी पैशामध्ये जास्तीत जास्त विमा कव्हर करता येतो. म्हणजे आता आपण एक उदाहरण म्हणून बघू. समजा 1 करोड रुपये मला ह्या सगळ्या माझ्या ड्रीम्सला पूर्ण करण्यासाठी उभे करायचे आहेत. आता जर मी आजपासून तो विमा 1 करोडचा घेतला, म्हणजे अगदी 25-30 वर्षाच्या मुलाचा आपण विचार केला किंवा यंग कपलचा विचार केला तर हार्डली 15-16 हजार रुपये वर्षाला भरून 1 करोडपर्यंतचा विमा येऊ शकतो. बरं. आता तुम्ही बघा, आधी त्याने प्रवासाला सुरुवात केली, 1 करोडचा विमा आहे, आणि चुकून काही प्रॉब्लेम झाला आणि तो नाही आहे जगात, तरी देखील त्याची सगळी स्वप्न पूर्ण होतील. म्हणजे तुमच्या ज्या लायबिलिटीज आहेत किंवा मी कर्तव्य म्हणेन त्याच्यासाठी जो काही कॉर्पस तुम्हाला लागणार आहे तेवढ्या रकमेचा टर्म इन्शुरन्स मी 1 तारखेपासून घेतला तर हा प्रवास सुखद होईल. एक प्रकार. दुसरं, कोविडमध्ये जसं आपण बघितलं 4 लाख, 4.5 लाख, 5 लाख, म्हणजे आपली निश्चिती तर नव्हती का आपण परत येऊ की नाही, पण कुटुंबात 2-2, 3-3 जणांना जर वैद्यकीय खर्च, आता मग त्याच्यासाठी सफिशियंट मेडिक्लेम आहे का. दुसरं मी एक विनंती करेन आपल्या माध्यमातून, बऱ्याच वेळेला ज्या कंपन्यात आपण काम करतो त्या कंपन्या विमा काढतात, मेडिक्लेम देतात. माझी विनंती असेल एक प्रायव्हेट विमा देखील सोबत असायलाच पाहिजे. कारण उद्या जॉब गेला, तुम्हाला बदल करायचा आहे, ज्या वयात तुम्ही हे बदल कराल त्या वयामध्ये तुम्हाला जास्त विम्याचा प्रीमियम लागू शकतो. पण ते जर आधीपासून घेतलं क्लेम करू नका. क्लेम सगळं तुमचं कंपनी बघणार आहे, पण ह्याच्यामध्ये बोनस हा प्रकार वाढत जातो. त्याच्यामुळे आता
इमॅजिन करून बघा, 60 वर्षाचा समजा माझी रिटायरमेंट आहे, हां 30व्या वर्षी मी सुरू करतोय, हां ऑटोमॅटिकली काय झालं, माझे सगळे गोल आहेत त्याचं टर्म मी काढलेलं आहे. मेडिकली जर उद्या मी अनफिट झालो, काही चॅलेंज आलं, तर मेडिक्लेम माझ्याकडे आहे. हां आणि आता त्या स्वप्नांची पूर्तता करायला मी दर महिन्याला नियमित पैसे बाजूला SIPच्या माध्यमातून करतोय. अच्छा आता अजून एक शब्द आहे, त्याला आपण असेट अलोकेशन म्हणतो. जसं मगाशी तुम्ही म्हणालात, सगळे पैसे म्युच्युअल फंडात टाकायला पाहिजे का? उत्तर आहे नाही. जे पैसे मला सुरक्षित हवे आहेत ते मी बँकेमध्ये ठेवेन किंवा कंपनी फिक्स डिपॉझिट किंवा पोस्टाच्या योजना Government इतर bondsमध्ये. याच्यामध्ये करेन. आणि बाकीची रक्कम जे मला महागाईला तोंड देण्यासाठी हवं आहे त्या दृष्टिकोनातून मी प्लॅन करेन. बरोबर. तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे की आता पेन्शन, निवृत्ती वेतन हा प्रकार कमी होतोय, तर नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करणं हे सुद्धा फायद्याचं आहे किंवा आवश्यक आहे? निश्चितपणे ते जे सोकॉल्ड टॅक्स रिजीम आलेत, सेकंड ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गुंतवणुकीचा फायदा होत नाही. पण नॅशनल पेन्शन स्कीम ही खरंच खूप सुंदर योजना आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की गव्हर्नमेंटने मार्केटच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवलेलं एक स्ट्रक्चर आहे. हां म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीममध्ये आपण जी गुंतवणूक करतो टॅक्समध्ये आपल्याला बेनिफिट मिळतंच 50,000पर्यंत, पण ते पैसे गुंतवले जातात म्युच्युअल फंडाच्या थ्रू. म्हणजे पार्टिसिपेशन ऑफ मार्केट ज्याला आपण म्हणतो हां. ते आपण इनडायरेक्टली तिथे करतोय. अच्छा आणि जसं मी मगाशी म्हणालो की जर तो पैसा शेअर बाजारात लागत असेल आणि त्याला तुम्ही 20-25 वर्षाचा कालावधी देत असाल, तर अगदी ॲव्हरेज रिटर्न मिनिमम जरी मी 10% पकडले तरी एक सायझेबल कॉर्पस तुमचा तिथे तयार होतो. अच्छा आणि त्यांच्या नियमाप्रमाणे काही पोर्शन तुम्हाला करमुक्त मिळतं आणि काही पोर्शनवर तुम्हाला पेन्शन सुरू होते. बरं. सो एक सुंदर कॉम्बिनेशन आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड जो आहे तो सुद्धा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. निश्चितपणे. आता होतं कसं, थोडंसं कंपॅरिझन जर बघितलं आपण तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचं ॲव्हरेज रिटर्न जे आता आपण बघितले तर एक 7-7.5% पर्यंत आहेत. आम्ही एक 20-25 वर्षापूर्वी जेव्हा सुरू केलं तेव्हा त्याचा 12% परतावा होता आणि तो कालांतराने बदलत राहिला. पण आजच्या मितीला नंबर 1 स्कीम आहे ती. कारण 2 गोष्टी, एक तर लॉंग टर्मची कमिटमेंट आपोआप तुम्ही करता, त्यामुळे पुढची 15 वर्ष तरी तुमची गुंतवणूक होणार आहे. हां परतावा जो मिळणार आहे किंवा मिळतोय तो पूर्णतः करमुक्त आहे. आणि काही सुविधा आहेत त्याच्यामध्ये की 6-7 वर्षानंतर पहिल्या 4 वर्षाच्या 50% वगैरे तुम्हाला आता काढता येण्याची सुविधा आहे. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट परत एकदा असेट अलोकेशनमध्ये डेट सेगमेंट जो पार्ट आहे, म्हणजे आपण गॅरंटेडचा मगाशी विचार केला त्या दृष्टिकोनातून PPF कडे बघायला हरकत नाही. आपल्याकडे पारंपरिक गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणजे सोनं चांदी खरेदी. आता सोन्याचे दर तर आपण बघतोय गगनाला भिडत आहेत अक्षरशः, चांदीसुद्धा महाग होतीये. तर हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय कितपत आहे? सुरक्षित मी म्हणणार नाही, कारण एकच आहे की जसं आता तुम्ही उल्लेख केलात त्याप्रमाणे चांदी आणि सोन्याचे भाव बदलत आहेत. ते निश्चित आहेत का? नाही. हो जर आपण सुरुवातीचं म्हणजे जे काही नंबर्स मला आठवत आहे, 4,000 रुपये तोळा होता, 4,000 होते. आज 80ला आहे. आपण जाऊन विकला का? नाही. गुंतवणुकीचं आपण काय करतो? जर परतावा चांगला असेल, जर तो गोल पूर्ण झाला असेल तर आपण ते विकतो आणि एन्जॉय करतो ना. तसं सोन्या बाबतीत होईल का? नाही. आपण म्हणतो ते काळ रात्री सुद्धा उपयोगी पडेल असा एक पूर्वापार समज. बरोबर. पण परत एकदा 4,000चा 80,000ला आहे, 80चा 75 पण झालाय. आणि विकायला गेलं तर आत्ताच्या त्या किमतीला पुन्हा विकलं जात नाही ना. निश्चितपणे. याचा अर्थ असा, गुंतवणूक हा शब्द आला की आपल्याला टक्के मोजायचे आहेत, इमोशनल व्हायचं नाहीये. ज्या वेळेला आपण सोन्याच्या बरोबर इतर गुंतवणूक, इतर प्रोडक्ट बघतो, म्युच्युअल फंड्स असतील, शेअर्स असतील, फिक्स डिपॉझिट असतील, तर तुमच्या असं लक्षात येईल म्युच्युअल फंडामध्ये त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स आपण मिळवतो. आणि अशा अडचणीच्या वेळेला आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला पैसे परतही मिळू शकतात. निश्चितपणे. जसं आता म्युच्युअल फंडामध्ये मी लिक्विड फंडाचा उल्लेख केलेला, तो जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसात पैसे देतो आणि इतर ज्या योजना आहेत ते 4 वर्किंग डेजमध्ये तुमच्या खात्यात पैसे येतात. अच्छा. पण मी म्हटलं त्याप्रमाणे गॅरंटी हा शब्द नाही, पण एक खूप चांगला पर्याय आहे ज्याचा विचार प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. आपण असं म्हणतो की अज्ञानात सुख, तसं ते
आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत सुख नाही आहे, तर असंही उदाहरण एखादं तुमच्या पाहण्यात आलं असेल की नवरा सगळं गुंतवणुकीचं बघतोय किंवा कर्ज वगैरे काढायचं तरी पण तोच बघतोय आणि बायकोला काहीच माहिती नाही, त्याच्यामुळे पुढे आलेली आपत्ती, असं काही घडलंय का? हो, मला आठवतं आता कोविडमध्ये एक केस आमच्याकडे तशी आलेली होती. त्या बाईंचं वय साधारणतः पकडू आपण 30-1च्या आसपास असेल, 30-32च्या आसपास. 5-6 वर्षाचा मुलगा होता आणि कोविडमध्ये त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले. बरं. त्या आल्या तेव्हा त्यांना काहीच माहिती नव्हतं काय आहे, आणि आमच्या प्रोसेसप्रमाणे आम्ही त्यांना विचारलं की गुंतवणूक कुठे आहे, लायबिलिटी काही आहे का, आम्हाला सांगा, आम्ही कशी मदत तुमची करू शकू. तर ते शी सेड की आम्हाला काहीच माहिती नाही, नवऱ्याने जस्ट जॉब चेंज केलेला, त्यामुळे पूर्वीचे जे त्याचं फ्रेंड सर्कल होतं त्यांना त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. लायबिलिटी किती आहे त्यांना अजिबात कल्पना नव्हती. म्हणजे इमॅजिन करून बघा सिच्युएशन. आणि थोडंसं डिटेलमध्ये बोलल्यानंतर असं लक्षात येतं, आणि ते आत्ताच्या यंग जनरेशनमध्ये तो प्रकार आहे की तुझं तू बघ, माझं मी बघणार. TTMM. हो, अगदी. पण जस्ट इमॅजिन करून बघा, गुंतवणूक किंवा फायनान्स हा कंबाईन विषय आहे. हा तेवढाच रिस्पॉन्सिबिलिटीने सांभाळला पाहिजे. एकमेकांना माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. 100% माहिती असणं गरजेचं आहे. थोड्या कालांतराने आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की तुमच्याकडे जे पेपर्स आहेत ते घेऊन या. ते घेताना बँक स्टेटमेंट चेक करताना असं लक्षात आलं EMI चालू आहे. 70 लाखाचं कर्ज डोक्यावरती आहे आणि शी वॉज कम्प्लिटली ब्लँक. त्यांना काही कळत नव्हतं काय करायचं ते. बापरे. नंतर जो पेपरचा शोध घेतला, लकीली 70 लाखाचं त्यांच्याकडे इन्शुरन्स कव्हर होतं. त्यांच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला झालेला. पण जेव्हा हाऊसिंग लोनचे पेपर्स बघितले त्यावेळेला नियमित गृहकर्ज जे असतं ते 50 लाख होतं आणि 20 लाखाचं टॉपअप होतं. बरं. हे मी यासाठी सांगतोय कारण नियमित गृहकर्ज घेताना व्याजदर कमी असतं आणि टॉपअपचा रेट जास्त असतो. आता इमॅजिन करा, त्या व्यक्ती, अगेन आय एम टॉकिंग अबाउट क्वालिफाईड लेडी, 60,000 रुपये दर महिन्याला पगार येतोय. म्हणजे ती सुद्धा स्वतः कमावते. निश्चितपणे. पण सगळ्या गुंतवणुका आणि सगळे डिसिजन हे मिस्टर बघतात. बरं. आणि ओव्हरऑल स्ट्रक्चर जर आपल्या सोसायटीचं आपण बघितलं, लग्नापूर्वी वडील आणि लग्नाच्या नंतर नवरा. अगेन चुकीचं काही नाही आहे, पण स्वतःला सक्षम करणं किती आवश्यक आहे बघा. एक चांगली गोष्ट झाली की त्या 70 मधले काही पोर्शन आम्ही रिपेमेंटसाठी वापरलं, टॉपअप, आणि ते बंद करून टाकलं. कारण सगळे पैसे जर त्यांनी लोन रिपेमेंटला वापरले असते तर त्यांच्याकडे काहीच शिल्लक नव्हतं. बरोबर. हो. सो हे प्रसंग कोणावर येऊ नये. टचवूड आज सगळं ऑर्गनाईज केल्यामुळे, आणि आता ती स्वतः डिसिजन घेते, तिची गुंतवणूक ती स्वतः बघते, मुलाला इंडिपेंडेंटली सगळं सांभाळते, राईट. पण हे स्वतः इंटरेस्ट घेतल्यामुळे आणि तशी वेळ आल्यामुळे ती त्यात पडली असं झालं दुर्दैवाने. पण हे होता कामा नाही. खरंय, घरचा खर्च पण आम्हीच चालवत असतो. नक्कीच निश्चितपणे. त्याच्यामुळे आता इथून पुढे गुंतवणुकीमध्ये पण इंटरेस्ट घेऊन रेग्युलर मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. आणि कुठलंही खूप मोठं सायन्स नाही आहे त्याला, किंवा खूप जो प्रपंच नाही आहे. म्हणजे घरापेक्षा मी निश्चितपणे मी म्हणेन घर खर्च आणि ते चालवण्यापेक्षा खूप कमी हे आहे. फक्त तुमचा वेळ हवाय आणि तुमचा इंटरेस्ट हवाय. बरोबर. त्यात रस घेऊन ते करायला हवं. निश्चितपणे. आज खूप वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही आम्हाला समजावून सांगितलेत, आणि आपला पुन्हा कळीचा मुद्दा ह्याच्यामध्ये की महिला याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात, अधिकाधिक मार्केट समजून घेऊन त्या चांगल्या प्रकारे परतावा मिळवू शकतात, आपल्या कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य हे जपू शकतात. हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून, चर्चेमधून लक्षात आलं. अनिल म्हात्रे सर, आपण इथे आलात आणि आम्हाला हा गुंतवणुकीचा जो गुंता होता डोक्यामधला तो काही प्रमाणात सोडवण्यासाठी निश्चितच मदत झाली. आपण आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोतेहो, जोडोनिया धन याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं गुंतवणूक सल्लागार अनिल म्हात्रे यांनी. त्यांच्याशी संवाद साधला होता नेहा खरे यांनी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.